जागतिक दुग्ध दिनानिमित्त गोकुळकडून सीपीआर रुग्णालयात दूध आणि फळांचं वाटप। 1 जून जागतिक दुग्ध दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ मार्फत कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांना मोफत पोषणयुक्त आहार स्वरूपात गोकुळ सुगंधी दूध फळांचे वाटप गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगरे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक संभाजी पाटील यांच्या हस्ते तसेच कार्यकारी संचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले। या उपक्रमाबरोबरच एक चांगलं सुदृढ जनावर निर्माण व्हावं या उद्देशाने जागतिक दुग्ध दिनानिमित्त वासरू संगोपन योजना यंदापासून सुरू केली, अशी माहिती माजी चेअरमन अरुण डोंगरे यांनी दिली। 1 जून म्हणजे जागृती आणण्यासाठी आणि आम्ही 2 कार्यक्रम घेतले आज। आम्ही दरवर्षीप्रमाणे सीपीआरला गोरगरिबांना फळं किंवा दुधाचं ज्यांना गरजू लोकांना वाटायचं ही भूमिका दरवर्षी करतो आम्ही आतापर्यंत। आणि आज वासू संगोपन योजना आम्ही गावावर 25 गावात आम्ही केलेलं आहे। जे वासू संगोपन 2005ला आबाजींच्या कारकीर्द चालू झाली ते स्पर्धेत एकूण त्यांचं लक्ष द्यावं, त्यांना बक्षीस द्यावं आणि ते सकारात्मक स्पर्धा निर्माण व्हावी आणि चांगलं सदृढ जनावर आपले व्हावं जिल्ह्यात, आपल्याच गोट्यात, ही भूमिका मध्ये यावेळी नवीन आपण केलेली आहे। त्यामुळे ह्या कार्यक्रमानिमित्त सर्वच उत्पादकांना ह्यांना ऐकून घ्या। ह्या निमित्तानं जे आमचे कर्मचारी सर्वांनाच मी ह्या आमचा दूध दिन म्हणजे आमचा दिवस सण म्हणायचा आमच्या दुधाचा, ते सर्वांनाच आम्ही या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो। प्रत्येक वर्षी दुधाच्या पोषण मूल्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि शाश्वत दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमांचं आयोजन करत असल्याचं ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी सांगितलं। 1 जून पासून हा जागतिक दुग्ध दिन आपल्या जगात साजरा करतात। हा 2001 पासून हा जागतिक दुग्ध दिन साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे दूध कसं जास्त वाढेल इकडं लक्ष द्यायच्यासाठी हा जागतिक दूध दिन आहे। कारण दूध आता आहे अपुरे दूध आहे, तरी ते जादा कसं होईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी जागतिक दुग्ध दिन आहे। आणि ह्या जागतिक दुग्ध दिनात जिल्ह्यातील दूध उत्पादक, शेतकरी, ग्राहक यांना जिल्हा दूध संघाच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो। दुधाचे महत्त्व आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी गोकुळच्या वतीनं असे उपक्रम यापुढेही सातत्याने राबवण्याची गरज असल्याचं कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले यांनी सांगितलं। दुधाच्या बद्दलची जी आपली असणारी जी आत्मीयता आहे त्यासाठी हे दुधासाठी म्हणूनच हा दुग्ध दिवस हा साजरा जगभरामध्ये साजरा केला जातो। त्याचं औचित्य साधून आपल्याला अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी म्हणून आम्ही 2 प्रोग्राम आज केलेले होते, अरेंज केले होते। त्याच्यामध्ये एक सीपीआरला आपण दुग्ध दिनाच्यासाठी म्हणून मोफत दूध वाटप करतोय आणि दुसरं म्हणजे दूध उत्पादकांची येणारी जी नवीन पिढी आहे म्हणजेच वासरू संगोपन योजना जी आपण करतोय त्याच्यामध्ये देखील दुधाच्या मध्ये जास्तीत जास्त उत्पादनात वाढ होण्यासाठी वासरू संगोपन योजना देखील आपण आज स्पर्धा आयोजित केल्या। या कार्यक्रमाला प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील, मार्केटिंग अधिकारी उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे, विक्रम कदम, विक्रम भोसले, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संतोष पाटील, प्रमोद घोडके, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।